उद्या 7 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या हक या बॉलिवूड चित्रपटाने आधीच मोठी चर्चा सुरू केली आहे। त्यात आता यामी गौतम आणि इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे। पण हा वाद फक्त चित्रपटाचा नाही तर 40 वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक प्रकरणाशी जोडलेला आहे। शहाबानो प्रकरण हे प्रकरण म्हणजे मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठीची एक क्रांतिकारी लढाई, जी आजही कायदे, धर्म आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शहाबानो प्रकरण नेमकं काय होतं, हक चित्रपट कसा आहे आणि या रिलीज पूर्वीच हा वाद का सुरू झालाय। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। शहाबानो प्रकरणाची सुरुवात होते 1978 साली इंदोर शहरात। शहाबानो बेगम तेव्हा 62 वर्षांची एक साधी गृहिणी, 5 मुलांची आई आणि एका वकील मोहम्मद अहमद खानची पत्नी। 43 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर खान यांनी शहाबानो यांना 3 तलाक दिला, म्हणजेच कायमचा घटस्फोट। सुरुवातीला त्यांनी काही महिने थोडंफार प्रमाणामध्ये भरण पोषण दिलं, परंतु नंतर ते पूर्णपणे थांबवलं। शहाबानो ज्यांच्याकडे कोणताही उत्पन्नाचा स्रोत नव्हता, त्या आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या होत्या। त्यांनी भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या अर्थातच CRPCच्या कलम 125 अंतर्गत भरण पोषणाची मागणी केली। हे कलम सर्व धर्मियांसाठी आहे। ते म्हणते की पुरेसे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीला, घटस्फोटित पत्नीला किंवा मुलांना भरण पोषण द्यायला हवं, जरी ती स्वतः कमवू शकत नसेल तरी। मोहम्मद खान यांनी याचा विरोध केला। त्यांचं म्हणणं होतं की मुस्लिम पर्सनल कायद्यानुसार तलाक नंतर फक्त इद्दित कालावधी म्हणजेच तलाक नंतर 3 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी यामध्येच भरण पोषण देण्याची जबाबदारी आहे, त्यानंतर काही नाही। त्यांनी मोहर आणि इद्दित या कालावधीमध्येच भरण पोषण दिल्याचा दावा केला। स्थानिक न्यायालयाने खान यांना महिन्याला 25 रुपये भरण पोषण देण्याचा आदेश दिला। शहाबानोने त्याला आव्हान दिलं। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ते वाढवून 179 रुपये केले, पण मोहम्मद खान सुप्रीम कोर्टात गेले। 1985 मध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती YD चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने मोहम्मद खान यांचं अपील फेटाळलं। कोर्टाने स्पष्ट केलं की कलम 125 हे धर्मनिरपेक्ष आहे, ते सर्व भारतीयांसाठी लागू होतं। मुस्लिम महिलेला इद्दित कालावधी नंतरही भरण पोषण मिळायला हवं, कारण कुराणातही पूर्वपतीची जबाबदारी आहे। कोर्टाने दुःख व्यक्त केलं की घटनेच्या कलम 44 जे समान नागरी कायदा आणण्याचा आदेश देतं, अद्यापही अस्तित्वात नाही। हा निकाल आला आणि देशभरात भूकंप झाला। काही मुस्लिम संघटनांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वात मोठमोठी निदर्शनं काढली, आंदोलनं केली, विरोध केला। त्यांचं म्हणणं होतं की हे मुस्लिम पर्सनल लॉ वर हल्ला आहे, धार्मिक ओळखीला धक्का आहे। दुसरीकडे हिंदू संघटनांनी सरकारला मुस्लिमांचे लांगून चालन करत असल्याचा आरोप केला। राजकारणात हे प्रकरण ध्रुवीकरणाचं हत्यार झालं। राजीव गांधींच्या काँग्रेस सरकारवर दबाव आला। 1986 मध्ये त्यांनी मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर संरक्षण कायदा मंजूर केला। या कायद्यानुसार मुस्लिम महिलेला फक्त इद्दित कालावधीत भरण पोषण मिळेल, त्यानंतर तिच्या नातेवाईकांकडे किंवा वक्फ बोर्डकडे जबाबदारी जाईल। शहाबानोने हा कायदा नाकारला। हे प्रकरण इथेच थांबलं नाही। 2001 मध्ये शहाबानोचे वकील डॅनियल लतिफी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने कायद्याची व्याख्या केली। इद्दित कालावधीचं न्याय आणि योग्य भरण पोषण हे आजीवन पुरेसं असावं। 2024 मध्ये मोहम्मद अब्दुल समद विरुद्ध तेलंगणा राज्य प्रकरणामध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की 1986 चा कायदा कलम 125 ला रद्द करत नाही। महिलांना दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत। आजही हे प्रकरण मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी प्रेरणादायी आहे। शहाबानो 1992 मध्ये गेल्या, परंतु त्यांची लढाई अद्यापही चालूच आहे। आता बोलूया हक या चित्रपटाबद्दल। सुरपण वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात यामी गौतम शहाबानोच्या भूमिकेत आहे, तर इम्रान हाशमी त्यांच्या पतीची भूमिका साकारत आहे। हा चित्रपट शहाबानो प्रकरणाकडून प्रेरणा घेऊन बनवला आहे। एका 62 वर्षीय मुस्लिम महिलेची घटस्फोटानंतरची लढाई,
भरणपोषणाची मागणी आणि त्यातून निर्माण झालेला राष्ट्रीयवाद. चित्रपट युनिफॉर्म सिव्हिल कोड, धर्मनिरपेक्षता आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर प्रकाश टाकतो. ट्रेलर पाहिला असेल तर समजेल की किती इमोशनल आणि ड्रामॅटिक आहे. पण हा चित्रपट पूर्णतः काल्पनिक आहे. बानो, भारत की बेटी या पुस्तकावर आधारित, आणि डिस्क्लेमर आहे की काही गोष्टी नाट्यमय पद्धतीने केलेल्या आहेत. पण रिलीज आधीच वाद निर्माण झालाय. शहाबानोच्या कन्या सिद्दीकवा बेगम आणि नातवंडांनी लीगल नोटीस पाठवली आहे. त्यांचा आरोप आहे की या चित्रपटाने आमच्या कुटुंबाची गोपनीयता भंग केली, तथ्य वळवली आहेत आणि त्याला व्यावसायिक अँगल दिला आहे. परवानगी न घेता आईची ओळख वापरली. निर्मात्यांनी डिफिमेशन, पर्सनॅलिटी राईट्सचा भंग केलाय. सिद्दीकवा यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रिलीज थांबवण्याची त्यांची मागणी आहे. वकील तौसिफ वरीस म्हणाले की हे प्रकरण इतिहासाचा भाग आहे, परंतु खाजगी कुटुंब प्रकरण नाही. दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी सांगितलं की हा काल्पनिक आहे. सेन्सर बोर्डाने 0 कट्ससह चित्रपट क्लिअर केला आहे. असे वाद चित्रपटाच्या प्रचाराला जास्तच फायदा देत आहेत. परंतु प्रश्न उभे राहतात की इतिहासावर चित्रपट करताना कुटुंबाची संमती आवश्यक आहे का, आणि अशा प्रकारे चित्रपट बनवून समाजात कोणता मेसेज द्यायचा आहे.